सुनो बुद्ध का ज्ञान, इसमें सुख है, शांति है, इसमें है निर्वाण। आओ लोगों जगत की चले धम्म के पंथ, इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। भगवान अनंत सम्यक संबोधन सम्यक संबोधन ये सूर्याच्या तीर्थरात्र कर्म सधर्मातील पवित्र जीवन निर्मिती करणारा पूजनीय विष्णुचंद्र या त्रिरत्नाला वंदन करतो. उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका स्थानधारक पालिका, आजचा हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे, पौर्णिमेचा दिवस आहे. पौर्णिमेचा दिवस यासाठी आहे, आपल्यासाठी सगळ्यांकाळी या दिवसाची मनाची पॉलिश करणं महत्वाचं आहे. मानवाच्या जीवनामध्ये पौर्णिमेच्या दिवसासारखा महान पवित्र दिवस कुठला असू शकत नाही. भगवंताने जाणीवपूर्वक मनुष्य लोकांना या 4 उपवासाची पूर्तता करायला सांगितले. अष्टमी, अमावस्या, अष्टमी, पौर्णिमा. उपवास दिवस साजरा करणे म्हणजे आपल्या मनाला शुद्ध करणे. मनाला शुद्ध करतो आपण म्हणजे बुद्धाच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर आपल्याला सद्गती प्राप्त करायची. मग असे जो विहारात आपण विषय घेतला त्यालाच एक अनुसरून बोलत आहे की बाहेरच्या गोष्टीला जसं आपण साफसुथरा करण्याचं काम करतो तसं आंतरिक मनाला सुद्धा आपण साफसुथरा केलं पाहिजे. आंतरिक मनाला साफसुथरा करणे म्हणजे अधिक आपल्या जीवनाची गॅरंटी आहे, अधिक शुद्धता आहे. अधिक शुद्धता करत असताना भगवान अनंत सम्यक संबोधनाने सांगितलेलं आहे किमान निरय लोकातून आपल्याला मुक्तता साधता येईल. निरय लोक हे महत्वाचे आहे. प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांना आपण अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात, अनेक प्रकारचे मनावर मळ चढतात. कधी रागाचे, कधी द्वेषाचे, कधी मोहाचे, तिरस्काराचे, द्वेषाचे सतत सुरू राहत असतात. आपण जर करत राहिलो तर त्याची गॅरंटी कमी कमी होत आहे. जसं की या शेडला आपण मोठे मोठे पोल लावतो, हे जरी पोल लावले तरी याला दरवर्षी आपण रंग
निघाला पाहिजे आणि निघाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर रंग चढू नये यासाठी त्याला पॉलिश केलं जातं. अशानं काय होईल तर याची लाईफ वाढेल, याचं जीवन, याचं आयुष्य वाढणार. ह्या आपण या सगळ्या गोष्टी करत असताना या बाहेरच्या गोष्टीच्या संबंधी आपण करत असतो की बाबा याची लाईफ वाढली पाहिजे. एखादी वस्तू आपण लाखो रुपयाची वस्तू विकत घेतली की लाखो रुपयाच्या वस्तूला आपण किती सुरक्षित ठेवतो. जसं कुठलाही एखादं इन्स्ट्रुमेंट आपण घेतलं, जसं टीव्ही घेतला आपण, तर टीव्ही घेतल्यानंतर तो चालू आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आपण त्याला कपडा मारतोच आणि जेवढा त्याच्यावर हात फिरवला तेवढा त्याची लाईफ वाढणार, त्याच्यात तशा प्रकारची सुरक्षता निर्माण होत असते. एखादं कुठलंही वाहन घेतलं तर ते वाहन आपण त्याला कपडा मारतोच आणि कपडा मारत असताना त्याच्यावर असणारी जे धूळ आहे ते धूळ आपण बाहेर काढण्याचं काम करत असतो. म्हणजे त्याचे आपण लाईफ वाढवण्याचं काम करतो, पण आपण एवढे बेजबाबदार आपल्यासाठी आहोत की आपली लाईफ वाढवण्यासाठी आपण आपली काळजी घेतच नाही. आपण आपली काळजी घेत नाही. समजा आपल्याला माहित आहे की एखादं वाहन, एखादी टू व्हीलर आपण जर सतत पाण्यात ठेवली तर काय होईल, किंवा वरून पाऊस सुरू आहे तर काय होईल, त्याच्यावर झाकण नाही ठेवलं किंवा नाही काय ठेवलं, काय होईल, खराब होईल, जग लागेल, त्याचा पत्रा खराब होईल. त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याला शेड करणार आहे किंवा त्याला कव्हर टाकणार आहे, या सगळ्या गोष्टी करतो ना आपण. हे सगळ्यात महत्वाचं आपण त्यासाठी करतो, पण तसं आपल्यासाठी, आपल्या लाईफसाठी आपण काहीच करत नाही. काय करत नाही आपण, तर सगळ्यात महत्वाचं आहे आपण हे करत नाही की एवढं मोठं लाख मोलाचं शरीर आहे, हे शरीराला आपण जराही जपत नाही. याची लाईफ काहीच नाही आहे. असं कुठल्याही वस्तूचं किंवा एखाद्या शरीराच्या पार्टचं घेतला आपण, त्याची एवढी किंमत आहे, ज्यावेळेस ते तुम्ही घालून बसाल ना त्यावेळेस तुम्हाला त्याची ती किंमत कळते की याचं किती मोल आहे. जर समजा डोळ्याचे व्यवस्थित निगा राखली नाही, वेळेवर जर डोळ्याचं ऑपरेशन केलं नाही तर किती महत्वाचं होईल. आणि काय लोक आर्टिफिशियल डोळे बसवतात. आर्टिफिशियल डोळा बसवला तर तो बकऱ्याचा डोळा बसवतात तुम्ही, तर त्या बकऱ्याच्या डोळ्यात त्यात तुम्हाला काही दिसत नाही, समोरच्या माणसाला दिसत नाही, पण तो खड्डा पडू नये, तो खड्डा बुजण्यासाठी त्या बकऱ्याच्या डोळ्याची, म्हणजे त्याने काही बिलकुल पारदर्शकता नाही, तरी त्याची किंमत किती आहे, लाखो रुपये. ऑपरेशन, त्याची काळजी घेणं, त्याने दिसत नाही तरी लाखो रुपये. तसं आपण डोळ्याची व्यवस्था निगा राखतो का, अजिबात नाही. डोळ्याला जे म्हटले पाहिजे तसं आपण पोहोचवत नाही. तसंच प्रत्येक अवयव आपला ज्या वेळेस कमकुवत होतो ना त्यावेळेस आपल्याला कमकुवत झालेल्या त्या अवयवाची किंमत राहते. आणि मग त्या संदर्भात केलं एखादा कृत्रिम दात बसवला, जो ओरिजिनल दात आहे त्या ओरिजिनल दाताची किंमत किती आहे तुम्हाला काही माहित नाही, पण कृत्रिम दात बसवला तर डॉक्टर लोक सांगतात 60,000 आहेत, 50,000 आहेत, एवढे आहेत, 1.5 लाख आहेत. ते दात तुम्हाला ती सगळी कवटी बसवावं लागेल, 1.5 लाखाचे, 2 लाखाचे. साधा हे जे हाडाचे तुकडे आहेत ते जर बसवायचे असतील आणि ते आर्टिफिशियल बसवायचे तर एवढी मोठी किंमत आहे. त्यासाठी आपण सुरक्षितता केली पाहिजे, यासाठी आपण काय प्रयत्न करतो, आपण प्रयत्न केले पाहिजेत ना त्यासाठी. मग एक आहे तर हे सुरक्षितता ठेवण्यासाठी आमच्याकडून काय झालं पाहिजे, तर शरीराची निगा राखली पाहिजे. बरं, शरीराची निगा राखण्याचं आहे तर काय केलं पाहिजे, तर बुद्ध म्हणतात की हे सगळं उत्पन्न करण्याचं काम केवळ फक्त मन आहे. मनातूनच या सगळ्या गोष्टी विकृती निर्माण होत असतात. मनच तर कारणीभूत आहे, मनच कारणीभूत आहे. ज्या वेळेस रागी बनतो त्या वेळेस टेन्शन येते, टेन्शन आलं की एखाद्या पार्टवर त्याचा अतिरिक्त लोड येतो आणि अतिरिक्त लोड आला की मग हा पार्ट कमकुवत झाला.
काय काय लोकांना हार्ट अटॅकची बिमारी आहे, पण काही संशोधकांनी याच्यावर संशोधन केलं की हार्ट अटॅक असा येत नाही. हार्ट अटॅकला येण्यासाठी मुख्यतः ज्या आंतरिक बाबी आहेत त्या गोष्टी जबाबदार आहेत. काय आंतरिक बाबी काय जबाबदार आहेत? आंतरिक बाबी काय की ज्या माणसाला जास्त टेन्शन आहे, ज्या माणसाला अतिरिक्त ताण आहे, अतिरिक्त ताण आला, कुठल्या तरी अवयवावर अतिरिक्त ताण आला म्हणजे त्याचा जे काही ब्लड फ्लो आहे तो त्याचा कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर त्याचा अभ्यास होतो. मग काय तर ते ब्लड सर्क्युलेशन न होणे किंवा काय होणे, अमुक होते, रक्ताच्या गाठी होते, या सगळ्या गोष्टी. कारण काय? कारण काय? अतिरिक्त लोड आहे, अतिरिक्त भार आहे, टेन्शन आहे तुम्हाला, ताण आहे तुम्हाला. आणि हे कशातून उत्पन्न होत आहे? मनातून उत्पन्न होत आहे. हे सगळं मनाचं काम आहे, सगळं मनातून उत्पन्न होण्याच्या बाकी दुसरं काहीच नाही. जे काही शारीरिक बिमाऱ्या उत्पन्न होतात तुम्हाला ते जवळजवळ 80% बिमाऱ्या या मनाच्या झालेल्या आहेत. 20% अशा बिमाऱ्या आहेत की ते तुम्हाला शारीरिक बिमाऱ्या असू शकतात, पण महत्वाचे आहे की 80% बिमाऱ्या ह्या तुम्हाला मनातून उद्भवलेल्या बिमाऱ्या आहेत. आणि मग याचा इलाज करण्यासाठी काय करावं लागत असेल तर याची सुद्धा पॉलिश झाली पाहिजे, याचं सुद्धा शुद्धीकरण झालं पाहिजे, याची सुद्धा घसाई झाली पाहिजे, याला सुद्धा व्यवस्थित कलर केला पाहिजे. यासाठी काय असेल तर दर महिन्याला भगवान अनंत समय समोर म्हणतात की किमान 4 वेळा उपोषण केले पाहिजे. आता काही लोकांनी याच्यातून उपोषणाच्या प्रक्रियेतून काय केलं तर एक स्वतःला धार्मिक म्हणून केलं. काही एक महत्वाचा भाग सुरू होतो, काय होते माहित आहे का की नाही आम्ही उपोषण करतो म्हणजे तुम्हाला एक असं वाटते किंवा तुम्ही असा काहीतरी विचार करता, काय करता विषय असा की नाही आम्ही लय धार्मिक आहोत. धार्मिक म्हणजे काय नाही बोलत, बिलकुल नाही. तुम्ही काय विचार करता की आम्ही उपवास धारण करतो म्हणजे लय धार्मिक झालो आम्ही. ते दाखवण्याचं काम सुरू झालं ना. तुम्ही उपवास धारण करता म्हणजे काय धार्मिकपणा आणला तुमच्या? ज्या ज्या व्यक्तीने उपवास धारण केलं असेल तर त्याच्यातून किमान शारीरिक बदल झालेला असला पाहिजे. शारीरिक बदल काय असला पाहिजे तर शरीरात मध्ये पहिल्यांदा बदल असला पाहिजे. शरीराचा संयम होणं अत्यंत गरजेचं आहे. या होत नाही. शरीराचा संयम आला की वाणीचा संयम येतो आणि वाणीचा संयम आला की सगळ्यात महत्वाचा आहे की मनाचा संयम करणं गरजेचं आहे. आणि मग मनाचा संयम जर झाला तर शरीर आणि वाणी या दोन्ही गोष्टी व्यवस्थित काम करायला सुरुवात करतात. त्यासाठी तुम्हाला धार्मिक बनण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमचं जीवन, तुमचं लाईफ तुम्हाला व्यवस्थित टिकायचं आहे. यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आणि ते अनंत उपकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान अनंत सम्यक संबुद्धाचा मार्ग देत असताना या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर ओढून घेतलेल्या आहेत, करून घेतलेल्या आहेत. अनंत उपकार आहे त्या भगवान अनंत सम्यक संबुद्धांचे की त्यांनी तुम्हाला माणूस म्हणून जीवन कसं जगता यावं आणि तुम्ही कसं टेन्शन रहित जीवन जगता येईल यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक ही शिकवण शिकवली. जसा या ब्रह्मांडामध्ये, जसा या भौगोलिक क्षेत्रामध्ये बदल होत आहे, हा भौगोलिक बदल होत आहे, या भौगोलिक बदलामधला हा एक माणसाच्या शरीरामध्ये सतत बदल होत राहत असतो. आणि याला बदल कोण करत असते तर मन बदल करत असते. तुम्ही किती टेन्शन मध्ये आहात, कशामुळे आहात याचं कारण शोधत नाही. टेन्शन मध्ये आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे. टेन्शन आहे, टेन्शन आहे, टेन्शन आहे, टेन्शन आहे, कशाचं आहे मग हे कारण शोधायला बुद्धाने ती एक विधी तुमच्याकडे जाणीवपूर्वक मांडलेली आहे की तुम्ही जाणीवपूर्वक तो मार्ग शोधला पाहिजे की नेमकं टेन्शन कशामुळे येते, नेमकं मला ताण कशामुळे येतो. हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक त्या मार्गातून मुक्त व्हा, टेन्शन फ्री व्हा. आणि ते शिकवण शिकवण्यासाठी तुम्हाला चित्ताची वळण करण्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी हे अष्टशील उपवास धारण करायला शिकवलेला आहे. त्या अष्टशिलाचा एक अत्यंत महत्वाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे ज्या 8 गोष्टी किंवा 8 शिल जे दिलेत ना हे तुम्हाला तुमच्या शुद्धीकरणासाठी दिलेले आहेत. म्हणजे तुमची अधोगती होणार नाही,
तुम्ही आळशी बनणार नाही, तुम्ही व्याकुळ बनणार नाही, तुम्ही चंचल बनणार नाही, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर म्हणा की वस्तूवर म्हणा आकर्षित होणार नाही. यासाठी तुमच्या मनाचा सराव करण्याला या 8 गोष्टी अत्यंत महत्वाच्या कारणीभूत आहेत. या 8 वस्तू आपल्याकडून घेतल्या पाहिजेत. आणि मग सर्वसाधारण जीवन जगत असताना आपण पंचशीलाच्या मार्गाने करत असताना आपण ह्या गोष्टी करत असतो. मग काय करतो आपण तर पंचशील पालन करतो. पानाची पाता आली नदाना कामी सुनी चामुसाच्या सुरा निरे यात याच्यात अतिरिक्त 3 शिलाची भर भगवान अनंत समय संबोधाने केलेली आहे की या दिवशी अष्टशिलाचं उपोषण करते किंवा करतो. याला काय कारण माझं वैयक्तिक जीवन मला सुखाने ठेवायचं आहे. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आणि हा तर बिलकुल भ्रम डोक्यात ठेवू नका. बिलकुल भ्रम डोक्यात ठेवू नका की माझं सगळं माझे लेकर करतील म्हणून. चुकूनही नाही. तुमचा भ्रम असेल, तुम्ही म्हणाल की माझ्या लेकराला मी लय सांभाळलं, मी त्याला मोठं केलं, मी असं केलं, मी तसं केलं, त्याच्याबद्दल लय स्वप्न होईल. हा भ्रम आहे, सगळा शुद्ध भ्रम आहे. तुमचा हा भ्रम दूर करण्यासाठीच तर अष्टशिल उपसूत महत्वाचा आहे. संयम ठेवता आला पाहिजेत ना. म्हणून तुमच्या लेकरांकडून तुम्ही अपेक्षा नका घेऊ की मी वयस्कर झालो किंवा मी आजारी पडलो किंवा मी आता वयस्कर झाल्यानंतर मला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, काय नाही, माझं लेकरू करेल. बिलकुल नो गॅरंटी. आणि समजदार मायबापांनी तर बिलकुल याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. समजदार मायबापांनी हे काम केलं पाहिजे. तुझं काय बाबा बाळ झाला, तुझं सगळं झालं ना, त्यांच्या भाषेत म्हणजे तुमच्या भाषेत जर सांगायला झालं, तुला पंख फुटले ना तर तू उडा आता कुठे, पण आमच्यावर काही अवलंबून राहतो. तुझा माझा काही प्रश्न नाहीये. जोपर्यंत त्याला पंख फुटत नाही तोपर्यंत त्याची सक्षमता हे होत नाही. एक इथं जाणीवपूर्वक उदाहरण सांगतो. इथं कबूतर आहे. मी त्यांचे जवळजवळ 3-4 पिढ्या पाहिलेल्या आहेत. किती पिढ्या आहेत? त्या कबुतराच्या 3-4 पिढ्या पाहिल्या. मी त्यांच्यावर एवढं जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. कधी कधी मी इथल्या पक्ष्याला, इथल्या प्राण्यांना, इथल्या सापाला, इथल्या सगळ्या कोण्याच प्राण्याला मी हाकलत नाही, त्याला इजाही करत नाही. या कबुतराच्या 3-4 पिढ्या पाहिल्यात. तर यांच्यातलं एक मला खूप चांगल्या प्रकारचं घ्यावं असं वाटलं. एक काय की ते अंडे देतात, येतात, बसतात, ते करतात, सगळ्या करतात, येणे जाणे. त्या अंड्यातून पिले काढले. अंड्यातून पिले काढल्याबरोबर ते जवळजवळ 3-4 दिवस तिथंच बसून राहतो. बघा पहिली एक प्रोसेस. अंड्यातून पिलं काढले ना तर 3-4 दिवस. मग तो नर येतो, तो काहीतरी खायला आणतो, ते बसलेलेच असते. 3 दिवस झाल्यानंतर मग ती जाते, तो थांबतो, हे करतात. जोपर्यंत त्यांना आणतात, चोतीत टाकतात, सगळ्या गोष्टी हे करतात ते. आणि त्यानंतर ते एवढं चांगलं काम करतात की जोपर्यंत मग त्यांना ते उडायला शिकवतात. ते उडलं पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर उभा राहायला पाहिजे, ते शिकवतात. आणि हे शिकवल्यानंतर एक होते की जे त्यांना आळशीत होणार नाहीत अशा प्रकारची शिकवण देत असताना शेवटच्या काळामध्ये येत असताना काय करायचं की ते पक्षी उडायला लागतात ना तर ते 1, 2, 3 दिवस पर्यंत उपाशी राहतात. मायबाप उपाशी राहतात. ते येतात फिरून, आले ना तर इथं उभे राहतात. ते आल्यानंतर ते तिथं गेला ना तर ते पक्षी ते येतात, त्यांना असं वाटतं की काही बिलकुल चोचीत काहीच नसते. ते 3 दिवस उभा राहतात, त्यांना उपाशी ठेवतात. आणि मग त्यांचं उपाशी असणारं पूर्ण आहे ना त्यावेळेस त्यांना समजते की आता मायबाप आपल्याला आणत नाही. 4थ्या दिवशी ते उडायची सुरुवात करतात. आणि ज्यावेळेस ते उडतात ना त्यावेळेस ते इथून पाहतात की कुठं गेलेलं आहे. ते हळूच उडतात, आजूबाजूच्या परिसरामध्ये जातात, खातात. ते आजूबाजूला राहतात, खातात. आणि तेव्हा त्यांचं तिथून नाड तुटल्या जाते आणि ते घर सोडून देतात आणि दुसरं घर बनवतात. ऑलरेडी त्यांच्या लेकरांना ते घर असते. हा पक्ष्यांमधला अत्यंत महत्वाचा गुण आहे. माणसाच्या जीवनामध्ये हा गुणच दिसत नाही मला. तुम्ही एवढे लेकरावर अवलंबून राहिलेले आहेत ना, एवढे लेकरावर अवलंबून राहिले दिवस, मा लेकरू. अरे लेकरू कोणाचे होत नाही. तुम्ही नाही तुमच्या मायबापा झाले तर तुमचे लेकर थोडे होणार आहेत तुमचे. हे तर सरळ आहे का नाही? तुम्ही
तुम्ही झाले का तुमच्या मायबापाचे? नाही झाले. मग तुमच्या मायबापाचे तुम्ही नाही झाले तर तुमचे लेकर तुमचे कसे होणार आहेत? हा तर कर्म सिद्धांत आहे ना. हे दुःख पचवून किंवा हे दुःख उत्पन्नच होऊ नये यासाठी आर्य उपोषण करणे म्हणजे मनाची पॉलिश करणे हे खूप महत्वाचं आहे. वेळोवेळी ज्या काही गोष्टी निर्माण होतात ना, चित्तामध्ये ज्या काही वेळोवेळी गोष्टी निर्माण होतात ना, या गोष्टीतून दूर होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मी दुःखी नाहीये, मी दुःखी नाही आणि दुःखी होणार नाही यासाठी मला प्रयत्न करावा लागतील. आणि मग मला प्रयत्न करायचे असतील तर मी काय करणार आहे, तर त्यासाठी आपण त्या प्राण्यांसारखे या पक्ष्यांसारखे नाही, आपण मनुष्य लोकांचं जीवन जगणारे लोक आहोत. आपण खूप भाग्यवान लोक आहोत. आपण खूप भाग्यवान लोक आहोत की आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. आपल्याला मनुष्याचा जन्म प्राप्त झाला. आणि मग मनुष्य लोकांमध्ये आपल्याला जन्म प्राप्त झाला तर आपण मनुष्याने काय केलं पाहिजे, तर एक मगाशी मी सांगितलं की आपण पावसात गाडी नाही ठेवत, म्हणजे तिला पाणी लागणार नाही याची खबरदारी घेतो. पण काही लोक असे आहेत की अतिरिक्त वेगळ्या प्रकारचं पाणी आतमध्ये घेतात, जमवून टाकतात. मी माझ्या समोर घडलेले 2 उदाहरण आहेत. तिच्या मुलांकडून ही अपेक्षा नव्हती, ते आज हयातीत नाही आहे. मायबापांपासून दूर गेले. जेमतेम 40-45च्या दरम्यानले ते मुलं, तरुण मुलं बाहेर नोकरीला आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, गेले. नाही समजू शकलं की आपण एक महत्वाचं आहे की आपण समोरच्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा करत असतो. आपण कोणाकडून अपेक्षा करतो? जर बायको असेल तर नवरा बायकोकडून जास्त अपेक्षा करतो. पहिली अपेक्षा आहे की नवऱ्याचं तिनं पूर्ण ऐकलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. आता हा सरळ महत्वाचा गुणधर्म आहे. जर पुरुष किंवा जर नवरा पत्नीकडून जर अपेक्षित करत असेल की तिनं माझं ऐकलं पाहिजे, तसं पत्नी सुद्धा नवऱ्याकडून अपेक्षित करत असेल का नाही? करते ना. तिलाही असं वाटते की नवरा माझ्या हातातच राहायला पाहिजे. नवऱ्याने प्रत्येक गोष्ट माझी ऐकली पाहिजे. कारण एकमेकावर अवलंबून गोष्टी आहेत. हालाकी कोणीच कोणाचं ऐकत नाहीये. तुम्ही सगळेजण बसलेला आहात इथे, तुम्ही तरी तुमच्या मनाचं ऐकता का? एखादं उदाहरण सांगा की नाही मी माझ्या मनाचं ऐकलं म्हणून सांगा. सामाजिक परिस्थितीतला जर भाग बघितला आपण तर सामाजिक परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना सामाजिक परिस्थितीमध्ये एखादी वाईट गोष्ट की ते समाजाने नाकारलेली आहे किंवा समाजामध्ये ती गोष्टी ग्राह्य धरल्या जात नाही किंवा समाजामध्ये त्या गोष्टी नाकारल्या जातात, समाजामध्ये त्या गोष्टी तुच्छ लेखल्या जातात, अशी गोष्ट, अशी कृत्य, असं काहीतरी समाजाच्या व्यतिरिक्त तुम्ही लोक करताय की नाही? करताय की नाही? समजा एक उदाहरण, समाजामध्ये खोटं बोलणं समाजाने ग्राह्य धरले का? समाजामध्ये खोटं बोललं, समाजातले लोक खोटं बोललं की लय चांगला माणूस आहे असं म्हणतात का? नाही म्हणत. पण तरी लोक खोटं बोलतात की नाही? तरी बोलतात की नाही खोटं? आता जर तरी खोटं बोलत असतील तर समाजाच्या व्यतिरिक्त काम झालं म्हणजे दुःखी कोण होणार आहे? तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं का? समाजाचं सोडून द्या, तुम्ही तुमचं ऐकत नाही ना. समजा दुसरी एक महत्वाची गोष्ट की समाजामध्ये, प्रतिष्ठित समाजामध्ये किंवा प्रतिष्ठित लोकांमध्ये, सामूहिक लोकांमध्ये ज्यावेळेस बसता आणि त्यावेळेस समजा तुम्ही ड्रिंक केली, त्याला नाव द्या. तुम्ही बियर पेला असेल, रम पेला असेल, स्कोडा पेला असेल, त्याच्यापेक्षा हायफायचं काय असेल की समाजामध्ये फार फॉरेनची आहे किंवा बाबा 300 वर्षाची दारू आहे ती लय चांगली आहे की त्याचा एक गुण 10,000चा आहे. किती? एक थेंब 10,000चा थेंब आहे. तो थेंब घेतला की 10,000चा नाही ना, हा एक थेंब पेलेला 10,000चा, याच्यात समाजाची लय प्रतिष्ठा आहे. चांगला नाही, समाजाने त्याला चांगलं वा या या बघा लय चांगलं काम केलं, मी 10,000चा एक थेंब पेला तुम्ही. असं केलं का कधी? असं काय धरलं का समाजाने? समाजाला ही गोष्ट मान्य तरी तुम्ही करताय का नाही? आणि समाजातले घटक कोण आहेत? समाजातले घटक कोण आहेत?
तुम्हीच बसलेले आहेत ना. मग तुम्ही घटक आहात, तुम्ही तुमच्या मनाचं ऐकत नाही तर बायकोच्या मनाचं कधी ऐकणार आहात? नवऱ्याचं कधी ऐकणार आहात? हे जर तुम्हाला तुमचं ऐकायचं असेल ना, तर यासाठी उपोषक व्रत धारण करणे यासारखा श्रेष्ठ आणि श्रेष्ठतम मार्ग कुठला नाही. यासारखा जगात कुठला चांगला मार्ग नाही. मग हा चांगला मार्ग जर अनुसरायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुमच्या मनाला तुम्ही प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की मी या गोष्टीपासून दूर जातो. समाज काही म्हणू मला, समाजाला काही असो म्हणा, मला घेणं नाही. समाजामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काही गोष्टी अशा जर सांगितल्या तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचं मी उदाहरण सांगेल. नंतर दुसरं पैकी उदाहरण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदाच सगळ्यात मोठी गोष्ट सुरुवात केली 1928-29च्या दरम्यान मध्ये. त्यांनी सांगितलं की समाजातल्या लोकांनी मृत मांस खाणं बंद करा. काय सांगितलं त्यांनी? आता त्या काळातली परिस्थिती होती आणि विशेषतः हा जळगाव मध्ये जास्त प्रचार झालेला होता. जळगाव मध्ये आणि जळगाव मधला हा खांबाई काय असं गाव आहे, मला आठवत नाही अजून, रेल्वे स्टेशन आहे ते. तर त्या ठिकाणी बाबासाहेब उतरले आणि हा 1942 मध्ये बाबासाहेबांनी जी घोषणा केली ती 1942 मध्ये तिथल्या लोकांनी बाबासाहेबांना प्रश्न केले. आणि कोणी केले? समाजातल्या लोकांनी. तुम्ही कसं काय सांगता की आम्हाला मृत मांस खाण्यासाठी, तुम्ही कसं काय दूर ठेवता आम्हाला, मृत मांस खाऊ नका म्हणून तुम्ही का शिकवता आम्हाला, आम्ही पोट कसे भरायचे? समाजातली परिस्थिती, समाजाने निवडलेली गोष्ट ते समाजाच्या त्यावेळच्या हिताचे होते. पण समाजाचं उत्थान करण्यासाठी, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पहिल्यांदा हा एक पाऊल उचलण्याचं काम आहे की ती सगळं बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे असलं पाहिजे. असा ज्यावेळेस मार्ग सुरू केला जाते तो बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्यानंतरच्या सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात यापासूनही सुद्धा तुम्हाला लांछन लागते. हा एक विशिष्ट घटक आहे की तुम्ही मृत मांस खाता, पण तुम्हाला जर दूर लोटण्याचं काम केलं जातं तर तो विशिष्ट घटक तुम्हाला दूर करण्याचं काम केले. या घटकांच्या समोर तुम्हाला आदर्श राहायचं असेल तर तुम्ही हे खाणं बंद केलं पाहिजे. याने तुमचं होत काही नाही. आणि काही लोकांनी नाही, बहुतांश लोकांनी त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या या शब्दाला होकार दिला आणि सगळ्यांनी मृत मांस सोडून दिले. आज परिस्थिती काय झाली? आज परिस्थिती काय झाली माहिती आहे? याचा परिणाम काय झाला की काल लोक मांस खाण्याला लाजत होते, आज सर्रासपणे हिंदू धर्मातले सुवर्ण लोक बिंदासपणे तुमच्यापेक्षा जास्त पटीनं जास्त मांस खातात. हा काय परिणाम आहे? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखून घेतलेलं होतं सगळ्यात. सुवर्ण लोक, ब्राह्मण लोक. कालचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जो पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री अधिकारी शुभेंदू अधिकारी यांनी घोषणा केली. काय घोषणा केली तर बघा, एक या मुसलमान लोकांवर मोठा ठपका लावला होता या लोकांनी. काय मुसलमान लोकांनी? आणि ईद आली कालची परवाची, त्या ईदीच्या वेळेस अगोदर त्यांनी काय केलं सगळं, या लोकांनी मुसलमान लोकांनी मौलाने यांनी घोषणा केली. काय घोषणा केली की आम्ही आमच्यावर जो ठपका तुम्ही लावता ना की बाबा आम्ही मांस खातो किंवा गायाला कापून खातो, तर तुम्ही काय करा, तुमचं सरकार आहे, बीजेपीचं केंद्रातही आहे, या पश्चिम बंगाल पण मध्ये आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आहे, त्याबद्दल काय बोलणार? मग तुमचं जर सरकार वर आणि खाली डबल इंजन तुमचंच आहे तर मग तुम्ही डायरेक्ट घोषणा करा ना की हा गाय राष्ट्रीय प्राणी आहे म्हणून. काय विषय लागला त्यांना माहित आहे? बरं, कोणाला म्हटलं? मुसलमानांनी म्हटलं ना. मुसलमान लोकांनी म्हटलं की गायींना राष्ट्रीय प्राणी घोषित करून टाका, राष्ट्रीय पशु घोषित आहे. हा राष्ट्राचा, गाय हा प्राणी हा राष्ट्राचा आहे. काय केलं त्या लोकांनी? तो जो मुख्यमंत्र्यांनी काय दिलं, त्याच्यावर स्टेटमेंट काय दिलं माहित आहे त्यांनी सांगितलं नाही तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गाय खाऊ नका, तुमच्या घरात खा गाय. त्याच्यानंतर त्यांनी ते नाही सांगितलं मग काय घरात तर खा, पण काय नाही, मग 14 वर्षाचं वय गायचं झालं की त्यानंतर तुम्ही खा. म्हणजे 14 वर्षाच्या अगोदरचं जे वय असेल ते गाय माय आहे आणि 14 वर्षाची ती डगरी झाली तर माय नाही होत.
हा जो प्रकार सुरू केला नाही कशासाठी केलाय याचा काहीतरी आहे ना. आणि मग एक प्रकार असा झाला तर याच्यावर काय बरं त्या मुसलमान मौलवी लोकांनी याला काय कारण केलं असेल, काय कारण झालं असेल. एक तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की तुमच्या जवळचा असणारा गडकरी, नितीन गडकरी हा जो काही परिवहन मंडळाचा किंवा हे जे रोडवेज याचा जो आहे हा सगळा मंत्री आहे, मोठा मंत्री आहे. याची जी फॅक्टरी आहे ना हे प्युअर गाईचं मांस विकण्याची फॅक्टरी आहे. बरोबर आहे ना. ही कोणाची फॅक्टरी आहे? नितीन गडकरीची. मी जाणीवपूर्वक सांगत आहे. त्याच्यावर मोठं वादन उठलं होतं. एका मंगेश नावाच्या मुलाला त्यांनी हेरलं होतं माहित आहे का. इंटरनॅशनली न्यूज झालेली आहे. मला सांगा गाई कापण्याचा कारखाना कोणाचा आहे? नितीन गडकरी कोण आहे? बीजेपीचा. बीजेपी कोणाचा तो कोण येते तर ब्राह्मण आहे. मग ब्राह्मणांचा काया कापण्याचा धंदा त्यावेळेस होता, यावेळेस आहे. हे सगळं आहे. याच्यातून काय केलं तर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिसत्व म्हटलेलं आहे. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचा हाच विचार आहे की मानव जात जर कुणाला तुम्हाला सुरक्षित ठेवायची असेल तर त्यासाठी मानव जातीने इतर प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 22 प्रतिज्ञा देतात, म्हणतात ना मी प्राणी मात्र्यावर दया करेन, त्यांचं लालन पालन करेन. हे जर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर बुद्धांनी हे सांगितलं. मग जर मनुष्य जात सुरक्षित ठेवायचे, हा जर वाद उत्पन्न होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला सुरक्षित तुमचं जीवन करायचं असेल तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की माझं शरीर जर शुद्ध राहिलं तर मला शुद्धता प्राप्त होईल आणि मला शुद्धता प्राप्त झाली तर माझी अधोगतीतून मुक्तता होणार आहे. मी अधोगतीतून मुक्त होईल. मला अधोगतीतून जीवन जगण्याचा मार्ग मिळाला पाहिजे. आणि अधोगतीतून मुक्त होण्याचा मार्ग कुठला आहे तर बुद्ध म्हणतात की अष्टशील उपवास धारण केलं पाहिजे. किमान महिन्यातल्या 4 दिवसातला एक दिवस एक तरी पाळला पाहिजे. एक दिवस तरी पाळला पाहिजे. आता तुम्ही याला काय केलं तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही येता आणि मग पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आलात की मग एवढं काही धार्मिक अंग दाखवता की बस मी लय धार्मिक आहे, मी लय बस मी बुद्धभूमीला गेलो आणि मी अष्टशील उपवास झालं. अरे पण याचा लाभ नाही ना तुम्हाला. याचा लाभ आहे का? कुठली गोष्ट धार्मिक अंगानुसार जर तुम्हाला केली आणि धार्मिक अंगानुसार जर तुम्ही त्या ठिकाणी केली तर धर्माचं एक महत्वाचं काम आहे. ज्या धर्माचं तुम्ही पालन करणार त्या धर्माचा परिणाम तुम्हाला ताबडतोब येतो. एक उदाहरण, काय काय लोक आपण बघतो ना जातात तर हे काय की अमुक देवाच्या जोड घेतात, जातात नवस देतात आणि काही लोक सांगतात की आम्हाला प्राप्त करा. आला की प्राप्त होत नाही. प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला ते काम करावं लागणार आहे की मला यांची प्राप्ती होईल तो होईल नाही, पण मला वर्तमान काळात जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. मी जर वर्तमान काळात जीवन जगण्याचा प्रयत्न जर करत नसेल तर मला लाभ काय होणार आहे? मला सुखाने राहायचं आहे तर सुखाचे मंत्र भगवान अनंत सम्यक संबोधाने जाणीवपूर्वक सांगितले की सुखाचे मंत्र जर जपायचे असतील तर तुम्हाला शील पालन करावं लागेल. आणि शील पालन करायचं असेल तर अष्टशीलाचं उपवास अधिक तुम्हाला प्रकर्षाने तुमच्या जीवनात उतरावं लागणार आहे. अष्टशिलाचा हाच महत्वाचा आहे. मग काय केलं जाते तर आम्ही दुसऱ्या वाहनाची एवढी काळजी घेतो, आमच्या स्वतःच्या वाहनाची आमच्या स्वतःच्या जीवाची काळजी घेत नाही. आम्ही दर महिन्याला आमच्या मनाची पॉलिश केली पाहिजे. काय केली पाहिजे? प्रमाणे माझ्या मनावर कुठला जग चढला का? रागाचा, द्वेषाचा, मोहाचा, क्रोधाचा, अहंकाराचा कुठलाही कसाही जे काय कधी कधी काय होते की जरी या लोखंडामध्ये त्याच्यात जंग नसला तरी बाहेरच्या हवेचा प्रादुर्भाव होत असतो. समजा मुंबईला जर गेलं तुम्ही तर किती शुद्ध लोखंडाना त्या हवेच्या मुळे ते ऑटोमॅटिक काय होते? जमून जाते. तशा प्रकारचा माणूस किती शुद्ध असला काय असला तरी पण काय होते माहित आहे का? जरी माणूस शुद्ध असला ना तर बाहेरच्या लोकांकडून काही असे शब्द ऐकले जातात. कधी काही असं ऐकल्या जाते की माणूस नर्वस होतो, नाराज होतो, अरे जगण्यात काय अर्थ नाही, अमुक नाही तमुक नाही, ह्या गोष्टी होते. कमकुवत पोखरणाची सुरुवात होते. आणि हे सगळे विचार दूर करायचे असतील, सुखाने जीवन जगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला उपवास पालन करावं लागणार आहे. आणि उपवास जो पालन करतो तो सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी आपण प्रयत्न करणं खूप महत्वाचं आहे. बुद्धाने हा जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. विशाखेला या
सुद्धा सांगितले आहे. 3 प्रकारचे उपवास सांगत असताना सांगतात की आर्य उपवास धारण करणं हे आज काळाची गरज आहे. मग काय करतो तर आम्ही स्वतः जंग लावून घेतो. म्हणून या दिवशी, या पौर्णिमेच्या दिवशी मी जाणीवपूर्वक मला कुठल्याच प्रकारचं जंग निर्माण होईल किंवा असा कुठल्या प्रकारचं माझ्या शरीराला कमकुवत करण्याचं काम होणार नाही, माझं मन त्याच्यात अधीन होणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मग काय मला प्रयत्न करायला लागतील तर अष्टशिलाचं पालन. मग काय हत्या, चोरी, बेविचार, खोटं बोलणे, नशापान करणे, त्यानंतर विकार भोजन. एक मी आजच्या दिवशी जाणीवपूर्वक हे काम करणार आहे की मी आतापर्यंत 1 महिनापर्यंत 29 दिवसांपर्यंत मी 2 वेळा जेवण करत आलो. आज या दिवशी 1 दिवस करणार आणि ते 12च्या आतमध्ये जेवण करणार. तर जेवण महत्वाचं काय आहे? बुद्धांनी जेवणावर काय महत्व दिलं? कारण ही तिसरी जी भगवान अरहंत सम्यक संबोधाने सांगितलेला आहे की हा तिसरा महाशनेतला प्रकार आहे. भूक हा एक आजार आहे, रोग आहे. आजच्या दिवशी मला आज लय व्याकुळपणा झाला. मी विचार केला आजची पौर्णिमा काय करणार. एवढी भूक लागली की जेवू लागा. खूप भूक लागली मला आज. एवढी भूक लागली काय झालं मी जाणलं. मला एवढं अनकंट्रोल झालं की काय करणार. माझ्या इकडे आम्ही पाणी देतो, सकाळी पाणी द्यायला इकडे बाबा आंघोळीला गेला, पाणी देतो. तिथे पेरू होते आमच्याकडे, पिकले झाडाला पिकले. या उन्हाळ्यातही पेरू आले. आता ते 2 तोडले खाल्ले. माझंच झाड आहे त्यामुळे मी लावले, मी पाणी घालतो म्हणजे माझा अधिकार आहे. ते जर दुसऱ्याचे असते तर तोडले नसते, विचार करावा लागला असता. म्हणून ते खाल्ले तरी जमलं नाही. काय करायचं. इकडे बाबाला सांगितलं बाबा मी काहीतरी घेऊन येतो, थांबा. गेलो तिकडे, जमलंच नाही. शेवटी वानकडे साहेबांच्याकडे गेलो आणि सांगितलं मला मनात जेवण द्यावं काहीतरी. आज काहीतरी सकाळी ते म्हणले एवढं सकाळी कसं काय म्हणलं काहीतरी त्या माऊलीनं त्या 2-3 चपात्या केल्या, जेवण केलं, बरं वाटलं. मी विचार केला आज का, कारण भूक सुद्धा हा रोग आहे. या भूकावर कंट्रोल करण्यासाठी मग मी जाणलं पाहिजे की आजच्या दिवशी मी 12च्या आतमध्ये जेवण करणार आहे. हाय पण मनाला वळण करणार आहे की कालांतराची भूक असेल, हा गॅप असणार आहे किंवा काल माझं भोजन कमी झालं असेल किंवा काय झालंय याचा हा परिणाम होत आहे. हे तर सहज आपल्याला दिसतंय. पण एक वेळाच हे कराय की माझ्या चित्ताला असं वळण पाडण्याचं काम करेल आणि मी त्या जेवणावर नियंत्रण करण्याचं काम करणार आहे. हा रोग सुद्धा मनातूनच उत्पन्न होतो. सर शरीराला तशा प्रकारची भूक लागते आणि तशा प्रकारची भूक लागण्यासाठीच महत्वाचं काम आहे की शरीर हे मागत असते पण मन हे त्याला जास्त उत्तेजितपणा देत असते. आणि म्हणून मनावर संयम ठेवण्यासाठी पौर्णिमेचा दिवस हा भगवान अरहंत सम्यक संबोधाने पवित्र दिवस मानला आणि मनुष्याच्या हितासाठी आणि सुखासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. उपवास करतो म्हणजे नेमकं काय करतो तर हे काय, आपण लोकांना दाखवण्यासाठी उपवास करू नका. उपवास करताय तर तुम्ही तुम्हालाच आहे. म्हणजे तुम्ही उपवास धारण करताय हे तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या जवळच्या पत्नीलाही सुद्धा कळू देऊ नका. नाही काय आपण काय करतो, पेरत राहतो. आणि पेरतो कसा तर या पेरण्याच्या पाठीमागं भावना वेगळी असते. काय भावना असते, तुमचं मन एवढं सांगते आज मी उपवास केला ना, अहंकार येतो. अरे मी आज उपवास केला, मी याला सांग त्याला सांग. संध्याकाळी असा ऍक्सिडेंट होतो की विचारू नका. काय ना काय येतो आणि मग काय भूक लागते, मग खाऊन बसलो. अरे मग काय करणार. आणि मग अचानक ज्याला सांगितलं आणि सांगतो कोणाला तर मग घरातच बायकोला माहित असते आणि मग तो सांगतो घरात गेलो की बायकोला म्हणतो की बाबा नाही मला जेवण पाहिजे, मला जेवण पाहिजे, मला जेवण. आणि संध्याकाळी ते बिचारी माऊली स्वयंपाक करते, हसते आणि ताट वाढल्यानंतर ते ताटे वाढते, हसते आणि मग ते 2 घास खाल्ल्यानंतर मध्ये ते हळूच म्हणते आज तर तुम्हाला उपसत होतं. मग काय झाला, मग माणसाला राग येतो. समजत नाही. मी प्रयत्न केला, मला काय करायचं, तुला काय जेवण द्यायचं नाही का काय. तिचा उद्देश तो नाही आहे. आपण पेरलं कुठल्या हिशोबाने, अहंकारातून भेटलं ना. मग अहंकार जो पेरला तर तो अहंकार खाली करण्यासाठी तर काहीतरी निर्माण झालंच असेल ना. म्हणून काही सांगण्याची गरज नाही कोणाला. मला उपवास करायचा आहे तर मी माझ्यासाठी करायचा आहे आणि ठरवायचं. काय लोक जाणीवपूर्वक सांगतात आज मला उपवास आहे ना, नाही मला बाहेरचं काही चालत नाही. तुम्हाला बाहेरचं चालते की नाही चालत पण तुम्ही काय 29 दिवस झाले का बाहेरचं खात असता. पण त्या दिवशी जाणीवपूर्वक म्हणता की नाही आज मला काही नाही, आज मी काही खाणार नाही. अरे तुम्ही खाणार नाही म्हणजे याचा अर्थ तुमचं चित्त खाण्याच्या लायकीचं झालं. तुम्ही सांगताय ना की मला आज काही खायचं नाही, 100% आज तुम्ही खाणार.
तुम्ही म्हणताना, जाणीवपूर्वक म्हणताना की मला आज उपवास पूर्ण पालन करायचं आहे, 100% तुमचं उपवास भंग होणार. कारण तुम्ही पेरणी तशा प्रकारची सुरू करतात. त्या पेरण्यावर त्याला मला उपवासत आहे, मला हा शब्द जास्त जोड देऊन टाकता तुम्ही. त्याचा परिणाम असा होतो की मग त्याचा साईड इफेक्ट तयार होतात आणि मग होतो ऍक्सिडेंट. आणि मग काय, अरे झालं काय झालं नाही, आता अगली बार. अरे अगली बार आता नाही, पुढचा वेळ येतच नाही ना. त्यासाठी मग काय तर सो नाही, जे आहे ते आहे. काही लोकांना हे काय असते, मग दुसऱ्या भाषेत, तुमच्या भाषेत सांगतो, बाटल्या पाण्यासारखी तुमची अवस्था झाली. काय त्या कळपाच्या बाहेर जाता तुम्ही. समजा गेलाय ना की सगळे लोक आलेत ना, सगळे लोक आले की तुम्ही एकटे बाजूला, आणि एकटे बाजूला झाले काय तर सगळे लोक तुमच्याकडे बघतात आणि मग तुम्ही त्याच्यातून हरवा. सगळे लोक माझ्याकडे बघतात काय, मग कोणी का तुम्ही आलं पाहिजे, नाही मला उपवास होता ना. अरे उपवास तर या लोकात आहे ना, तुम्ही वेगळं का करता, काय गरज आहे. सामूहिकरित्या ह्या सगळ्या गोष्टीची अवस्था आपण केली पाहिजे. म्हणजे उपवास दाखवण्यासाठी नाही, तो उपवास पालन करण्यासाठी आणि मला वैयक्तिक शुद्धता ठेवण्यासाठी मी केलं पाहिजे. मला वैयक्तिक लाभ झाला पाहिजे. मला जर लाभ झाला तर मी ज्या कुटुंबात आहोत, मी ज्या लोकांच्या संपर्कात आहोत, त्या लोकांचं भलं होणार आहे. आम्ही भलं करण्यासाठी नाही, पहिल्यांदा मी माझं भलं केलं पाहिजे, यासाठी जास्त महत्व प्राप्त करून दिलं पाहिजे, तरच तर लाभ होईल. म्हणून दर महिन्याला पॉलिश करण्याचं काम केवळ फक्त बुद्ध आणि त्यांच्या धर्मान ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, बुद्धाने जो धम्म उपदेश दिला आहे, त्याचं पालन करण्याच्या इतंभूत मार्गाचं आपण अवलंबन करतो की नाही, याची सुरुवात आपण केली पाहिजे. उपवास दाखवण्यासाठी नाही, उपवास मला सद्गती प्राप्त करण्यासाठी. सद्गती होईल की नाही मला माहित नाही, नाहीतर पुन्हा एक अहंभाव तयार होईल. मला सद्गती प्राप्त करायची आहे, मला सद्गती प्राप्ती करायची आहे. जसं की आनंदाने सांगितलं, भगवान अनंत समय संबुद्ध महापरिनिर्वाणाला जातात आणि त्यावेळेस म्हणतात की भगवान नाही, महापरिनिर्वाण झाल्यानंतर लगेच भगवान 100 दिवसांनी सप्तपदी गुंफावर धम्मसंगीतीमध्ये 499 अरंत आले. 500 अरंत व्हायचा होता, एक कमी होता. आणि अरंत होण्यासाठी कोण नव्हता तर आनंद नव्हता. आनंद भगवंताच्या पाठीमागं 25 वर्ष सावलीसारखं उभा आहे, तरी त्याला आनंद पद प्राप्त झालं नाही. कारण अहंभाव होता ना, मी सेवा करतो भगवंताची. भगवंतांनी अनेकदा सांगितलं की अरे राजा, हा माझा मार्ग आहे ना, हा त्यातला नाही आहे. तुझ्या पाठीमागून लोक येतात आणि तुझ्या पाठीमागून लोक येत असतानाही सुद्धा अनंत म्हणतात तू का नाही, प्रयत्न कर. भगवान नाही, मला करायचं, मला नाही करायचं, मला तुमची सेवा करायची आहे. भगवंतांनी विचार केला की नाही हरकत नाही. भगवंताला हे पण माहित होतं की माझ्यानंतरच होईल. आणि भगवंताच्या 100 दिवसानंतर केस सुरू आणि तिथे गेल्यानंतर मग काय केलं तर सगळं एक महत्वाचा प्राप्ती करण्यासाठी काय तर जवळजवळ 84,000 स्कंद एकट्या आनंदाच्या बाग आहेत. किती 84,000 82,000 स्कंद भगवान बुद्धाच्या मुखात ते गेले आणि 2,000 स्कंद इतर भिक्षूंचे, असे एकूण 84,000 स्कंद एकट्याच्या आनंदाच्या बाग आहेत. तुमच्या मोबाईलाची जीबी किती आहे? काही लोकांची 256 असेल, काही मोबाईल आहे ना, काहीची 528 आहे, काहीची अधिक असेल. अरे या जिब्या बिब्या काहीच नाही आहे. या सगळ्या जिब्या फेल झालेल्या आहेत त्या आनंदाच्या समोर. किती स्टोर आहे? 84,000 स्कंद त्यांनी एकट्याने ते मुखोगत केले. आणि म्हणूनच त्याचे अनंत उपकार आहेत आनंदाचे, की त्या आनंदाने जे संगायन केलं ना, त्याचा परिणाम जे मी तुमच्या समोर सांगत आहे किंवा मी जे स्वतः जीवन जगत आहे आणि तुम्ही जे ऐकत आहात ते त्या आनंद महास्तवेरांची पुण्याई आहे की त्यांनी ते सगळ्या गोष्टी कथन करून टाकलेल्या आहे. आणि तोच अनंत झालेला नाही. एवढं ज्ञान प्राप्त असून सुद्धा अनंत बनलेला नव्हता, जीवनमुक्त बनला नव्हता. किती ताजे उदाहरण आहे, किती स्वतः आहे. आणि आपण आल्याबरोबर म्हणतो ना मला उपवास आहे ना, मला काहीतरी प्राप्त झालं, बरं अपेक्षा आहे आज नीट उपवास करत नाही तर लगेच अपेक्षा फळाची असते की माझं चांगलं झालं पाहिजे. बरं चांगलं होण्यासाठी काय करा, हिच्या समोर 2च गोष्टी असतात. काय, माझे लेकरं चांगले बनले पाहिजेत आणि माझा नवरा वाईटातून चांगला झाला पाहिजे. उपवास आहे, ज्या दिवशी उपवास कराल त्या दिवशी तुमचा नवरा जास्त वाईट वाटतो, जास्त वाईट वागते तुमचा नवरा. त्याला माहित आहे ना तुम्ही गेला कुठे, माहित आहे का नाही त्याला. मग तुमची ऍक्ट काय होणार आहे, रिॲक्ट काय होणार आहे, तो तर आला, तो तर तुमचं. आता तुम्ही जर घरी गेला की तो तर वेलकम करायला आहेच तिथं आहे. तुम्ही आला कशाला, त्याची दारू सोडायला की लय पेतो ना तो, मग त्याची दारू सोडण्यासाठी तुम्ही उपवास करता.
हालाकी तुमच्यासाठी काहीच नाही करत तुम्ही. तुमच्यासाठी करता का काही तुम्ही? बिलकुल काही करत नाही. कोकणासाठी करता तुम्ही. लय करता. माझं सुख कशात आहे? माझ्या नवऱ्यात आहे. कोण म्हणते तुमच्या नवऱ्यात सुख आहे तुमचं? हा भ्रम आहे ना. तुमचं सुख तुमच्यात आहे आणि तुमचं सुख तुमच्यात आहे म्हणजे तुम्ही जर सुखी झाला तर सगळ्या घरामध्ये सुख वाटण्याचं काम होईल. सगळ्या घरात हे ते करावं लागेल ना. आणि मग त्याची प्रक्रिया जे सुरू होते ना, मग तिथून सुरुवात आहे. मला काय करायचं याचा परिणाम आहे त्याला माहित आहे. कारण तुम्ही चांगल्या कामाची सुरुवात केली की त्याचे वाईट कर्म जास्त होणार आहे. मग तो आज तुम्ही हा विचार करता की आज मी उपोषण करायला गेले ना, आज तरी त्याने पिऊ नाही कवर मारू नये कवर. तुम्ही त्या काय संकल्प केला तुम्ही? आज संकल्प बिंबल काय केला नाही, मनात सोचून आलाय तुम्ही की आज उपोषण करायला झाले नाही. बुद्धभूमीला गेलं की लय लोकांनी सांगितलं आम्हाला की लय फायदा झाला, मला असं झालं, माझं तसं झालं. काय काय सांगितलं मला नवरा चांगला झाला, माझा चांगला आहे. काय काय लोकांनी सांगितलं की आम्ही बुद्धभूमीला 5 आठवडे गेलो, माझा मुलगा नोकरीवर लागला. काय काय लोक असे केले की मला मुलगा होत नाही तर मुलगा झाला. हे ते त्यांचे वैयक्तिक आहेत ना, ते चांगले संकल्प आहेत त्याचे, त्यावर काही प्रश्नच नाही. पण तुम्ही ते त्यांचं ऐकून त्यांनी काय काय केलेल्या क्रिया आहेत ते तुम्ही त्या नाही. पण त्यांनी एक सांगितलं की बुद्धभूमीला आम्ही गेलो तर आम्हाला हा लाभ झाला. त्यांचा लाभ केला. त्या लाभासाठी त्यांनी जे काय त्याग केला असेल ते तुम्हाला त्याग सांगितलं नाही. त्यांनी ते सांगितलं की मला लाभ झाला. तुम्हाला त्या त्यागाचं माहित नाही म्हणून तो विचार घेऊन तुम्ही आला तिथं. काय नाही, एवढा लोकांना लाभ होतो तर मला नवरात्र दुरुस्त झाला पाहिजे म्हणून तुम्ही त्या मार्गाने येता. आल्यानंतर काय होते की घरी तुम्ही एवढे चांगले राहता हसून करून. बस गेलो कुटुंबीला एवढं चांगलं भजी केलं, सांगितलं हे केलं ते चांगलं झालं, उपसत पण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. बस आता नवरा माझा बस आता चांगलं होईल. दररोज तर एका पावटीत फुल होतात, आता डबल पावटी मारली त्यांनी. या आता काय करणार? आणि मग असं डोक्यावर घेते की विचारू नका. गेलो कशासाठी, काय झालं, काय बुद्धभूमीला लाभ होते, काय होते. अगं माय बुद्धभूमीला लाभ करण्यासाठी आलीच नव्हती ना तू बुद्धभूमीला लाभ करण्यासाठी नाही आली ना. तू तुझा लाभ करण्यासाठी आली. बरं तुझाही लाभ तुला करायचा होता तर तो चांगल्याने नाही केला ना. अहम भाव घेऊन आली ना. मला 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 कसं प्राप्त होईल? मी माझ्या जीवनात बदल होणार आहे. माझ्यात काय कमी असेल ते मी पूर्ण करणार आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनाची सुरुवात चांगल्यातून करणार, अष्टशील उपक्रम करणार आहे. मला लाभ अवश्य होईल. मला लाभ झाला की माझ्या परिवारात होईल. म्हणून मगाशी मी बोललो सकाळी की तुम्ही नवऱ्याला बदलवण्याचं काम करू नका, तुम्ही वैयक्तिक बदला. तुम्ही बायकांना बदलण्याचं काम करू नका, तुम्ही वैयक्तिक बदला. का बायको दुरुस्त होत नाही तर नक्कीच आहे. आणि मायबापांनी करा, लेकराला दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही बदला, लेकर बदलतील. लेकराला बदलायचंय ना. तर आता एक होते काय आहे की बोलण्याची वाट बघते असं म्हणतो ना. म्हणून हे बंद. मला काही नाही करायचं. मी बदलतो किंवा मी बदललं, संपला विषय. मी बदललो की ऑटोमॅटिक परिणाम चांगला होईल आणि त्या परिणामाचं काम आपल्याला करावं लागेल. आणि यासाठीच हे उपवासाचं जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. हा महत्वाचा मार्ग हा दर पौर्णिमेला आहे. आणि या दर पौर्णिमेच्या माध्यमातून गेल्या पौर्णिमेला म्हणजे याच महिन्यात 1 तारखेला बुद्ध जयंतीचा कार्यक्रम गेला. आणि ऊन खूप असल्यामुळे किंवा जास्त तापल्यामुळे मला असं वाटतं की सकाळी पाऊसही आला थोडासा, की एक चांगलं दिवसभराचं वातावरण चांगलं आहे. तरी पण थोडस उन्हाची तप्तता कमी झाली. आपण एवढ्यापर्यंत लोक थांबणार हे खूप महत्वाचं आहे. माझं एक म्हणण्याचं आहे, मी पॉझिटिव्ह घेतो असतो कधी पण. मी म्हणत असतो की मला गर्दी नाही. ज्या लोकांना जे घ्यायचं आहे तेवढे लोक येणार आहे. समजा इथं लाखो लोक आले असते तरी जेवढे तुम्ही बसलेले आहेत तुम्हाला जे घ्यायचं होतं तेवढं घेतलं असेल. बाकीचं तर गेले असते ना वापर. गर्दीत नाही. ज्यांना जे पाहिजे ते येतात, त्यांना जे घ्यायचं आहे ते घेतात आणि ज्यांना जायचं आहे घेऊन ते जातात. फक्त एक आहे की उपवास दिन साजरा करत असताना मी वैयक्तिक जीवनामध्ये माझ्या शुद्धता करण्यासाठी दर महिन्याला मी माझ्या मनाची पॉलिश करेन, शुद्धता करेन. माझ्या मनावर कुठल्याच प्रकारचा जंग ठेवणार नाही. तो जंग लागला तर माझं आतून पोखरला जाईल. म्हणून मी नाही, मी सक्षम राहील आणि मी माझ्या जीवनाचा समर्थपणा स्वीकारत असताना मी माझं वैयक्तिक जीवन सत्यता आणण्याचं काम करेन आणि बुद्धाच्या मार्गाने चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा एक मार्ग आपण आपल्यातून सुरुवात करणं गरजेचं आहे. बुद्धभूमीला आला त्याबद्दल तुमच्याप्रती आणि तुमच्या कुटुंबियांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांच्या प्रती मंगल कामना करतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल होईल, खूप कल्याण होईल, खूप सुखी होईल, सगळ्यांचं खूप धन्यवाद. धन्यवाद.